न्याय हक्क बचाव समितीच्या ह्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, खरं तर सर्वांचं नाव घेण्याची इच्छा आहे, परंतु वेळेअभावी मी व्यासपीठाची माफी मागतो। सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित सर्व बिगर आदिवासी समाज बांधव, उपस्थित विद्यार्थी मित्र, खरं तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। संघर्ष करा म्हणजे हाणामाऱ्या मारामाऱ्या करणं नाही। संघर्ष कशासाठी करायचा? आज खऱ्या अर्थाने आपल्या समाजावर, आपल्या बिगर आदिवासी समाजाच्या संदर्भामध्ये जो होणारा अन्याय आहे, या अन्यायाला वाचा फोडणे, या अन्यायाच्या विरुद्ध लढणे म्हणजे संघर्ष आहे। आणि संघर्ष म्हणजे दोन समाजामधला संघर्ष नाही। आणि आदिवासी आणि बिगर आदिवासी असा जर दोन समाजामधला संघर्ष असेल तर मी त्या संघर्षाचं कधीही समर्थन करणार नाही। आदिवासी बांधवांची उन्नती व्हावी, आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यावा, आदिवासी समाजाचा स्तर उंचावावा, या दृष्टिकोनातून शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याचा पाढा आमचे सन्माननीय तिवरे साहेबांनी वाचलेला आहे। आणि मीही तेवढ्या योजनांचं या ठिकाणी सविस्तर सांगू शकेन, कारण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने मला 2 वर्ष या अनुसूचित जमाती समितीचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करता आलं। आणि त्या निमित्ताने मी ह्या सर्व गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत। त्या महाराष्ट्राच्या 18 जिल्ह्यांमध्ये दौऱ्यांच्या माध्यमातून अगदी खेडोपाड्यामध्ये जाऊन, वाड्या वस्तीमध्ये जाऊन त्या ठिकाणी असलेल्या आदिवासी बांधवाची परिस्थिती आणि त्या ठिकाणी असलेल्या आदिवासींसाठी काय करता येईल या संदर्भामध्ये सर्व गोष्टींचा चांगल्या प्रकारे अभ्यास करता आला, चांगल्या प्रकारे त्याचा पाठपुरावा करता आला आणि त्याचप्रमाणे त्या योजना देखील व्यवस्थितपणे राबवता आल्या। एवढ्या मोठ्या प्रमाणात योजना आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आहे, त्याचा व्यवस्थितपणे वाटप होतो की नाही, त्या निधीचा योग्य वापर होतो की नाही, हे सर्व पाहण्याचं काम मला त्या माध्यमातून करता आलं। आणि निश्चितच आदिवासी बांधवांना मदत करत असताना किंवा आदिवासी बांधवांचं काम करत असताना मी त्या समितीचा अहवाल ज्या वेळी सभागृहात ठेवला किंवा सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे ठेवला, त्यावेळी प्रत्येक वेळी त्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहातल्या जे आदिवासी आमदार आहेत त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ट्रायबलचे नसताना देखील, आदिवासी समाजाचे नसताना देखील आदिवासींसाठी इतक्या चांगल्या प्रकारे काम कसं करू शकता, अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी माझं अभिनंदन केलं। त्यानंतर तो अहवाल मी राज्यपालांकडे ज्यावेळी सुपूर्द केला किंवा राज्यपालांकडे सादर केला, त्यावेळी राज्यपालांना देखील तशाच प्रकारची माहिती मिळाली की आदिवासी नसताना देखील या माणसाने आदिवासींसाठी इतक्या चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। त्यांनी देखील माझं अभिनंदन केलं। आणि हे सर्व करत असताना मागच्या टर्म मध्ये खरं तर मी थोडासा माझा परिचय आपल्याला देऊ इच्छितो। मी ज्या मतदारसंघामधून आमदार आहे, भिवंडी पूर्व, या मतदारसंघामध्ये 60% मुस्लिम मतदार आहेत आणि उर्वरित 40% मतदारांमध्ये सर्व जाती धर्माची, सर्व भाषा प्रांताची लोक आहेत। त्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपली अनुसूचित जमातीची म्हणजे आदिवासी समाजाची देखील मतं आहेत, काही प्रमाणामध्ये ओबीसीची मतं आहेत, काही प्रमाणामध्ये मराठा देखील मतदार आहेत। हे असं असताना त्या ठिकाणून मी दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो। ह्या मागे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, हे सगळं करत असताना मी सर्व समावेशक, प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला सोबत घेऊन, प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्याचा असलेला जो हक्क आहे तो हक्क अबाधित ठेवून त्यांना सोबत घेऊन काम केलं आणि म्हणून या लोकांनी मला दुसऱ्यांदा निवडून दिलं। ज्यावेळी पहिल्या क्रममध्ये काम करत असताना 14
2014 मध्ये हा शासनाचं परिपत्रक आलं. त्या परिपत्रकामध्ये पेसा अंतर्गत जे तालुके आहेत किंवा पेसा अंतर्गत जे जिल्हे आहेत त्या ठिकाणच्या नोकर भरत्या असतील किंवा त्या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही मुद्दे होते त्या नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावं अशा प्रकारचं परिपत्रक होतं. या परिपत्रकाला कुठल्याही आदिवासींनी जाऊन तिथे मागणी केली नाही की संपूर्णपणे आदिवासी स्थानिकाला ती नोकरी मिळावी, परंतु त्यांच्या नेत्यांना त्या नेत्यांपैकी एकच जण, बाकी नेत्यांनाही त्यामध्ये कुणाला काही आवश्यकता वाटली नाही, परंतु त्यांचे नेते असलेले पिचड साहेब मधुकररावजी पिचड यांनी त्या ठिकाणी एक पत्र जे जनजाती सल्लागार परिषदेच्या शिफारशीच्या नंतर ती 14/2/2014 ती शिफारस गेल्यानंतर त्यांनी एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये ज्या ठिकाणी स्थानिक शब्द आहे त्याच्या पुढे फक्त पेनाने आदिवासी म्हणून एक वाक्य लिहिलं आणि ते आदिवासी वाक्य ह्यानुसार पुन्हा त्या ठिकाणी जनजाती सल्लागार परिषदेची मीटिंग झाली आणि त्यामध्ये सुधारित ते शासनपत्र त्या ठिकाणी काढण्यात आलं. त्यामध्ये संपूर्णतः आदिवासी स्थानिकांना नोकरी मिळावी, म्हणजे 100% नोकरी आदिवासींना मिळावी अशा प्रकारचं ते परिपत्रक काढण्यात आलं. त्यावेळी हे परिपत्रक ज्यावेळी आमच्या वाचनामध्ये आलं आम्ही या सर्व गोष्टीला विरोध केला. 2014 मध्ये मी आमदार असताना या परिपत्रकाला विरोध करत असताना सन्माननीय सावरासाहेब देखील आमदार होते आणि ते आमच्या भिवंडी ग्रामीणचे आमदार होते. त्यावेळी भिवंडी ग्रामीणची लोकसंख्या ही ओबीसीची जास्त असून आदिवासी संख्या त्या ठिकाणी कमी असल्यामुळे तेही म्हणाले की हे झालंय, हे चुकीचं झालंय. त्यांना त्यावेळी वाटत होतं की हे झालेलं सगळं परिपत्रक जे झालं यांच्यामध्ये जो शब्द टाकलाय हा चुकीचा टाकलाय, परंतु नंतर ते विक्रमगड मधून निवडून आले आणि भिवंडी ग्रामीणला आम्हाला शांताराम मोरे साहेब निवडून आले आणि ते स्वतः मंत्री झाले. आता त्यांना वाटतं की हे बरोबर आहे. मला कुठल्याही व्यक्तिगत एका मंत्र्याचा किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा या ठिकाणी उल्लेख करायचा नाही किंवा अपमान देखील करायचा नाही, परंतु जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणण्याचं धाडस देखील ठेवलं पाहिजे. या ठिकाणी अनेक आदिवासी आमदार देखील आम्हाला भेटतात की हे चुकीचं झालंय, परंतु आम्ही समाजाचे असल्यामुळे आम्हाला पुढे येता येत नाही अशा प्रकारचं देखील त्यांचं म्हणणं असतं, सांगणं असतं. परंतु ह्या बाबतीमध्ये ज्यावेळी आता भरतीचा विषय जेव्हा झाला किंवा मागच्या अधिवेशनामध्ये देखील मी अजून आपले जे इतर आमदार आहेत ओबीसी समाजाचे आमदार आहेत त्या सर्वांना घेऊन या ठिकाणी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला किंवा ही मेगा भरती जोपर्यंत कोर्टाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत त्याला स्थगिती मिळावी म्हणून मी मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलंय, मुख्य सचिवांनाही पत्र दिलंय. खरं तर ही लढाई आपली जी आहे शासन स्तरावर आहे आणि शासन स्तरावर असल्यामुळे आपल्या सर्वांचं काम जे आहे खरं तर आपण असं गावोगावी मिटिंग घेऊन किंवा जनजागृती करतोय, आपण खरोखर जागृत होतोय, ही गोष्ट अतिशय चांगली आहे. परंतु ह्या माध्यमातून कुठल्याही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण व्हावी किंवा दोन समाजामध्ये संघर्ष व्हावा अशा प्रकारचा कुणाचाही यामध्ये हेतू नाहीये आणि कुणीही तशा प्रकारचा प्रयत्न करू नये. आणि ज्यांना कुणाला वाटतंय की आदिवासीच्या विरुद्ध हे सगळं चाललंय त्यांनी प्रथमतः संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. माहिती न घेता जर कोणी मला सांगत असेल की आता वस्ती वाड्यावर येत असतील त्यांना थांबवलं पाहिजे, त्यांना येऊ दिलं नाही पाहिजे, तर अजून ती थांबवण्याची हिंमत कुणामध्ये नाही. आणि मी या वर्गाला घाबरली नाही. मी माझ्या तिथं खरं तर एक मी उदाहरण देईन की 60% मुस्लिम मतदारसंघ असल्यानंतर देखील माझ्या पक्षाने जेव्हा निर्णय घेतला की राम मंदिराचा मुद्दा हा मुख्य मुद्दा असू शकतो आणि राम मंदिर हे झालंच पाहिजे, या मुद्द्यावर ज्यावेळी चर्चा झाली आणि आम्ही सर्वजण, मी स्वतः त्या ठिकाणी अयोध्येला गेलो आणि पत्रकारांनी मला देखील विचारणा केली आणि त्यावेळी मी ठाम माझं मत जे आहे ते पक्षाच्या बाजूने त्या ठिकाणी मांडलं. मला अनेक जण म्हटले की तुम्हाला मुस्लिमांची मतं त्या ठिकाणी पडणार नाहीत किंवा मुस्लिम तुमच्या विरोधात जातील. मी ती पर्वा कधीच करत नाही. राजकीय फायद्यासाठी आम्ही आमचा धर्म किंवा आम्ही आमचा समाज किंवा हे जर बाजूला ठेवू लागलो तर कदापि कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण पुढे जाऊ शकणार नाही. प्रथम माझा समाज, प्रथम माझा धर्म आणि मग राजकारण. आणि म्हणून अशा प्रकारच्या वर्गाने जे करणार आहेत मी त्यांना एवढंच सांगेन की आपण प्रथमतः ती माहिती घ्यावी
जेवढ्या आदिवासी पाड्यांसाठी आदिवासी वस्त्यांसाठी काम किंवा आदिवासी बांधवांसाठी काम जे मी केलंय तेवढं प्रथमतः त्यांनी करावं आणि मग मला तशा प्रकारचं चॅलेंज करावं ही माझी या माध्यमातून त्यांना निश्चितपणे एक सूचना राहील. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न खरोखरच जसं तिवळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे फार गहन प्रश्न आहे. भावी पिढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आज या बिगर आदिवासी समाजाचे विद्यार्थी ज्यावेळी शिकतील त्यांना आपल्या ह्या परिसरामध्ये किंवा आपल्या भागामध्ये एकही नोकरी नसेल तर त्यांनी काय पूर्ण घरासह स्थलांतरित व्हायचे का हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होईल. जिथे पेशाचे तालुके आहेत किंवा पेशाचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी इतर समाजाने राहूच नाही का तर राहायचं असेल तर या ठिकाणी संपूर्ण जे तुमचं जे 3 आणि 4 वर्ग 3-4च्या जेवढ्या नोकऱ्या निघणार आहेत त्या सर्वच्या सर्व 100% जर आदिवासींनी घेतल्या तर शिक्षकापासून ते ज्या ज्या ठिकाणी म्हणजे क्लार्क प्यून पासून सर्व तलाठीपर्यंतच्या ज्या संपूर्ण नोकऱ्या आहेत त्या संपूर्ण नोकऱ्या ह्या आदिवासींना जातील. मग इथल्या माणसांनी जायचं कुठे ह्यासाठी आज आपण सर्वजण एकत्रितपणे आवाज उठवला नाही किंवा ह्या ठिकाणी संघटित झालोच नाही आणि हा प्रश्न कधी कोणी मांडलाच नाही. आपल्याला हक्क आपला न्याय कधी मिळणार या न्यायासाठी कोणीतरी पुढाकार घेतलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मी निश्चित या संघर्ष समितीचं एक अभिनंदन करेन की आपण एक जनजागृती केलेली आहे. या जनजागृतीच्या माध्यमातून निश्चितपणे संपूर्ण बिगर आदिवासी समाज जो आहे या संपूर्ण समाजाला एकत्रित आणण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये आपली ताकद या फक्त शहापूर तालुक्यातच नव्हे तर ज्या ज्या विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या तालुक्यांमध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचा अन्याय झालेला आहे त्या सर्वांना आदर्श ठरेल अशा प्रकारचं आपलं काम या ठिकाणी या समितीच्या माध्यमातून चाललेलं आहे. आणि ह्यासाठी या समितीला पाठबळ देण्यासाठी आणि ह्या समितीचं जे काम आहे शासन स्तरावर त्या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे ते पूर्ण करेपर्यंत किंवा ती मागणी पूर्णपणे मान्य होईपर्यंत किंवा हा न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. त्या ठिकाणी निश्चितपणे तो लढा मुख्यमंत्र्यांकडे असेल राज्यपालांकडे असेल त्या ठिकाणी आपली सर्वांची बाजू मांडण्याचं काम आपल्या ह्या न्याय हक्काला जे पूर्णपणे न्याय मिळेपर्यंत मी मांडण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करेन. खरं तर मागच्याच आठवड्यामध्ये मी माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली की अशा प्रकारचा जो प्रश्न आहे या संदर्भामध्ये आपण लक्ष घातलं तर निश्चितपणे मुख्यमंत्री ह्या बाबतीमध्ये सकारात्मक एक चांगला पॉझिटिव्ह निर्णय घेऊ शकतील. आणि साहेबांनीही सांगितलं की ह्या सर्व बाबतीमध्ये मी आपल्याला वेळ देईन आणि त्यावेळी संघर्ष समितीचे तुमचे पदाधिकारी जेव्हा येतील त्यांच्यासोबत चर्चा करून त्यामध्ये मी निश्चित आपल्याला मदत करेन अशा प्रकारचा त्यांनी मला शब्द दिलेला आहे. आणि माननीय उद्धव साहेबांनी ज्या ज्या प्रश्नामध्ये लक्ष घातलेलं आहे म्हणजे मराठ्यांचा प्रश्न असेल किंवा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न असेल आपल्याला सर्वांना माहित आहे की त्या ठिकाणी उद्धव साहेब स्वतः त्या प्रश्नामध्ये उतरले आणि त्यामध्ये भाग घेऊन ते मार्गी लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. निश्चितच आपल्या ह्या प्रश्नामध्ये देखील ते भाग घेतील आणि आपलाही प्रश्न मार्गी लावतील अशा प्रकारची मला या ठिकाणी खात्री आहे. आपण हे तर एकीकडे चालूच ठेवू. दुसरं जे आहे तिवळे साहेब आपण आपल्या माध्यमातून जी कोर्टाची लढाई आहे न्यायालयीन लढाई आहे ती न्यायालयीन लढाई देखील एका बाजूने लढली पाहिजे. आणि निवडणुका किंवा 2019चं लक्ष वगैरे यामध्ये कधीतरी आपण थोडस घाईमध्ये कदाचित आपलंच नुकसान करून घेऊ शकतो. अशा प्रकारचं न करता आंदोलन उभं राहिलंच पाहिजे. आंदोलनाच्या माध्यमातून संघटित होऊन या प्रश्नाला वाचा फोडलीच पाहिजे. परंतु काही गोष्टी ज्या आहेत या उतावीलपणाने न सोडवता त्यासाठी संपूर्ण आपल्या समाजाचा संपूर्ण लोकांचा विचार घेऊन त्या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे अतिशय ठामपणे एखादी भूमिका जर बनवायची असेल आणि ती चांगली भूमिका असेल सर्वांच्या ते बरोबर असेल तर निश्चितपणे ती केली पाहिजे. बाकीच्या गोष्टींमध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता लागेल सर्व बाबतीमध्ये मी आपल्या सोबत आहे. माझ्या बरोबर आपले काही जे आमदार आहेत ओबीसी समाजाचे असतील इतर बिगर आदिवासी समाजाचे असतील ते निश्चितपणे आपल्या सोबत येतील ही देखील मला खात्री आहे. आणि त्या सर्वांचं या ठिकाणी पाठबळ घेऊन आपण आपला प्रश्न सुटेल अशा प्रकारचं काम या ठिकाणी करूया. मी संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो की आपण सर्वांनी घेतलेला जो विचार आहे तो शेवटच्या आपला जो
बिगर आदिवासी समाजाचा माणूस असेल त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून यापुढे निश्चितपणे होत राहावं अशा प्रकारच्या मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. बोलावं अजून बरंचसं बोलण्याची